tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. अंडरआर्म क्रिकेटचा हंगाम मात्र आज सुरू झालाय. स्पर्धा 15,000 पारितोषिकाची जरी असेल तरी प्रतिष्ठेची आहे. अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम पाहायला मिळाला, परंतु हे सुरुवात आहे. यानंतर असंच हंगाम आज जर पाहिलं तर सकाळपासून जवळजवळ 8 ते 9 ऑर्गनायझर या ठिकाणी आले. माझी या दिवशी आहे, माझी या दिवशी आहे, अशा प्रकारे तुम्हाला हंगाम. तो अप्रतिम चेंडू, ही खासियत आहे कुणालच्या गोलंदाजीची. ब्लॉकहोल पद्धतीचा मारा, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, ब्लॉकहोल पद्धतीचा मारा करतोय आणि दीपक भाई सारख्या खेळाडूला उभं ठेवणं म्हणजे कौशल्य म्हणावं लागेल. पुढचा चेंडू अडवला जातोय. ओमी यांच्याकडून चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू, लगातार दुसरा चेंडू. तर दादर संघाला होम पिचचा ॲडव्हान्टेज मिळतोय. या ठिकाणी खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कुणाल, संजय महाडिक व्यासपीठावर यायचा. पुन्हा एकदा ओमी. ओमकार यांनी पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय. कौतुक करावं लागेल कुणाल याचं. तर मागील एखाद्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यावर तुम्हाला जो काही कॉन्फिडन्स मिळतो, आत्मविश्वास मिळतो, तो या ठिकाणी जो काही अप्रतिम गोलंदाजी, लगातार 4 चेंडू निर्धाव दीपू सारख्या फलंदाजाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहण्यासारखे आहे. म्हणूनच क्रिकेट या खेळाला अनिश्चितीने भरलेला खेळ म्हटलं जातं. हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. लगातार 5वा चेंडू, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. कुणाल अप्रतिम आणि 200 रुपयाचं पारितोषिक असेल. यानंतरचा चेंडू जर डॉट गेला, 5 चेंडू लगातार डॉट टाकले जात आहेत दीपक भाईसाठी. दीपू, कुणाल, हो टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कुणालसाठी. एक इतिहास पॉईंट माझे याची डोळा पाहतो. दीपू सारख्या फलंदाजाला 6 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा विनंती करेल प्रेक्षकांना, कुणालसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुझे निर्धाव षटक टाकले गेलेलं आहे आज. खरोखर इतिहास घडवलाय दीपू सारख्या फलंदाजाला. मेडन ओव्हर, 200 रुपयाचं पारितोषिक. क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट ज्यांच्या नसत आहे, संजयजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या कुणालच्या लाजवाब म्हणजे गोलंदाजीसाठी. आता हा चेंडू मध्ये टॅप करतोय. एक धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 7व्या चेंडूवर ओंकार मलाडचं अकाउंट ओपन होत आहे. तर ज्या पद्धतीने मोठ्या संघाचा पराभव केला, अर्थातच असल्पा संघाचा पराभव केल्यानंतर कॉन्फिडन्स जो वाढलाय ऑस्ट्रेलिया दादर संघाचा, आम्ही होम पिचवर खेळतोय, आम्ही आपल्या स्वतःच्या इलाक्यामध्ये खेळतोय. ज्या पद्धतीने तुम्ही पाहता, भारत ज्या वेळेला भारतामध्ये खेळत असतो, कोणताही देश त्यांच्या स्वतःच्या देशात खेळताना दिसत असतो. कारण ऑस्ट्रेलिया सारख्या देशाला देखील श्रीलंका जारीमुंडा चित करते स्वतःच्या देशात. तसंच पाहायला मिळतंय. घरच्या मैदानात खेळण्याचा ॲडव्हान्टेज या ठिकाणी मिळत असतो. परंतु दीपूने आता मात्र या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या धावून पोहोचते ती 3 धावांवर. 3 चेंडूवर 3 धावा. दीपू, हो, आणि दीपूला मात्र बाद करण्यात यशस्वी होतोय तो समीर. आज मात्र या नावांनी नक्कीच कुणाल असेल, समीत असेल, पारेख असेल, ही सर्व नावं देखील आज मन जिंकून घेत आहेत. आता दिवस जर गाजवायचा झाला तसं पाहिलं तर ज्या खेळाडूंनी गाजवला, सत्यजित कदम, धावाची संधी. कुणाल एकदम येईल. सत्यजित कदमने देखील मात्र आजचा फलंदाजीसाठी मैदानात आलाय. ठाणे परिसरातील खेळाडू. तर आणखी विनंती असेल, यापुढे ज्या ज्या टुर्नामेंट्स लाईव्ह असतील, ज्यांचं प्रेक्षेपण केलं जाणार आहे, त्या ठिकाणी मात्र सर्व खेळाडू अंडरआर्म क्रिकेटचे आपण आपला पूर्ण गणवेश परिधान करून या आपॅन्टवर येऊ नका अशी माझी विनंती आहे कळकळीची. कारण याचे व्हिडिओज तुम्हाला कित्येक वर्ष पाहायला मिळणार आहेत. एक धाव मिळेल. 6 धावा धावफलकावर झाले आहेत. दुसरं षटक, 2 षटकं संपलेली आहेत. तसेच या ठिकाणी नितीन दळवी यांचं आगमन झालेलं आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक असं स्वागत. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक निर्धाव टाकलं गेलं होतं कुणाल यांच्या माध्यमातून. विना येतात गोलंदाजी कमार्कवर. अरे भिक्या इकडे बघ.
सत्यजित कदमवर आता जबाबदारी आहे, कारण गत वर्षी वायकट्टा स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं होतं सत्यजित कदमने. ठाणे संघातून देखील प्रतिनिधित्व करताना आपण सत्यजितला पाहत असतो. पुढे सातवा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, मोठा फटका, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये या फटक्यावर खेळाडू बाद असतो. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. लाजवाब गोलंदाजी अष्टविनायक दादर. पद्मनाभ प्रभू आणि कंपनी अर्थातच अष्टविनायक दादर, कारण बाबूचं नेतृत्व या संघाला नेहमी लाभलेलं असतं. एक संघ करण्यासाठी मात्र ही मेहनत घेतलेली आहे, कारण पूर्वी दादर म्हटलं की बालमोहन या संघाने मात्र कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलंय आणि त्यानंतर अष्टविनायक नावाचा धबधबा पाहायला मिळतोय. स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. या डावातील पहिली अवांतर धाव, दुसरी 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुरेख फटका मारला जातोय तो बिपिन परबच्या माध्यमातून. बिपिन परब मैदानात फलंदाजीसाठी येतोय. अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली म्हणून देखील प्रसिद्ध आहे. ज्या पद्धतीने ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुमित ढेकळेला बाहुबली म्हटलं जातं, त्याच पद्धतीने मात्र हा ओमकार मालाड संघासाठी खेळणारा भांडूप टेंबीपाड्याचा खेळाडू अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली बिपिन परब. स्वीप करण्याचा चेंडू प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. उत्कृष्ट गोलंदाजी त्याचबरोबर चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ लाभलेली आहे. मित्रांनो, अंडरआर्म क्रिकेटचा हंगाम सुरू होतोय आणि यापुढील काळात तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट खूप मोठ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये खेळायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला बॉक्स प्रीमियर लीग देखील, बॉक्स क्रिकेट लीग देखील सचिन राणे यांच्या माध्यमातून आमच्या भटवाडीच्या मैदानावर तुम्हाला खेळण्यासाठी यायचं आहे. तुमचं त्या ठिकाणी देखील हार्दिक स्वागत होणार आहे. सुरेख फटका, 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावांवर. 9 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विनायक, फलंदाजीसाठी बिपिन परब बाहुबली. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 10 धावांवर संघाची धावसंख्या. ज्या पद्धतीने असलपा संघ देखील झगडत होता अष्टविनायक संघाच्या बरोबरीने गोलंदाजी करण्यासाठी, त्याच पद्धतीचे झगडणं ओमकार मालाड संघाच्या देखील सुरू आहे. धावांसाठी झगडत आहे. एखादा चौकार कुठेतरी नऊ संजीवनी देऊ शकतो, परंतु आता स्ट्राईकवर येतोय तुषार पेंढारे. बाहेर लेग स्टंपवर देखील आणि त्यानंतर मोठा स्पिन पाहायला मिळतोय. आता मात्र जागा बनवली. किती धावा आहेत? किती धावा आहेत पप्पू? 1 धाव मिळेल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. षटकं संपतायत ते 3 षटकं संपतायत. 3 षटकं संपतायत. 12 धावा धावफलकावर. बिपिन परब बाहुबली सज्ज होतोय. या षटकात किती धावा जमवल्या जातात त्यावर संपूर्णपणे सामन्याचे गणित अवलंबून आहे. समीर या चेंडू धावाची संधी, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाते. ते समीर दादर वर्सेस मालाडाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. अंतिम फेरीचा सामना आणि पुन्हा एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तर कर्नाय घराणे अर्थातच कुणालने स्वतः मेडलवर टाकलेले असताना देखील शेवटचे षटक समीरच्या हातात का दिले त्याचं उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. हो, सुरेख गोलंदाजी, परंतु 1 धाव काढण्यात यशस्वी झाले. हो, आणि आता मात्र कदाचित कुणाल कुठेतरी चुकला असं म्हणावं लागेल आणि या चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर सुरेख फटका, सुरेख चौकार मात्र या ठिकाणी मारला जातोय. तो 17 धावा धावफलक. बिपिन परब मोक्याच्या क्षणी संघासाठी धावून आलाय. बिपिन परब आणि कुणालच्या कदाचित हाताला प्रयत्न केला नसता तर पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेला असता, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये झाला त्या पुढे 7वा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बिपिन परब एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 18 धावांवर. बिपिन बाहुबली अंडरआर्म क्रिकेटचा. पुन्हा एकदा पुढे आणि 1 धाव.
एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धाव पोहोचते 19 धावा. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता अष्टविनायक दादर संघासाठी. तर मला अजून एक कर्णधाराचं माइंड कळलं नाही, कारण स्वतः मिडलवर टाकून सुद्धा दुसरी ओव्हर घेतली नाही आणि त्या ओव्हरमध्ये मात्र धावा आलेल्या आहेत. त्या तब्बल 7 धावा आल्यात. 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नाणेफेकीचं कोणी जिंकलाय? ओंकार मालाड संघाने जिंकलाय. आणि म्हणजे एक धाव कमी केली तरी चालू शकते. हार्दिक पद्मनाभ प्रभू बाबू, घनश्याम शिंदे पप्पू, तसेच संदेशजी पाटील, सुरेशजी गावडे या सर्वांच्या लाजबाब आयोजनानुसार ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम फेरीचा सामना तुमच्या समोर येतो मित्रांनो. रफ्तार काय राजा भूषण शिशुपाल गोलंदाजीसाठी तर हितेश पारेख फलंदाजीसाठी सज्ज होतोय. 20 धावांचं लक्ष दादर संघाला घरच्या पिचवर, होम पिचवर मात्र कशा प्रकारे बनवतात की रोखलं जाते. मालाडकडून ते पाहिजे. पहिला चेंडू. शैलेश पाटील व्यासपीठावर यायचंय. शैलेश पाटील श्री साई स्पोर्ट्सचे मालक. रन नाहीये या चेंडूवर. पहिला चेंडू. लगातार दुसरा चेंडू मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय भूषण शिशुपाल. ज्या ज्या स्पर्धांमध्ये प्रवेश करत असतो त्या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवत असतो आणि याही स्पर्धेमध्ये त्याचा ओव्हर चष्मा राहिलेला आहे भूषण शिशुपालचा. पाहूया त्याची 2 षटकं निर्णायक असणार आहेत या सामन्यातील. हो, आता मात्र काहीसा टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु हवेत चेंडू काही काळ असल्या कारणाने त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी हितेश पारेखने घेतला, सचिनने घेतला. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. तिसऱ्या चेंडूवर धाव घेतली जाते. अंडरआर्म क्रिकेटचा हंगामाचा श्री गणेशा दादरच्या या ऐतिहासिक अशा सिंदेवाडीच्या मैदानात. कारण मुंबई शहराच्या व्हाईट बॉल, मुंबई शहराच्या कबड्डीचा श्री गणेशा या मैदानातून शिवनेरी कबड्डीने होत असतो आणि याच मैदानात मात्र अंडरआर्म क्रिकेटचा श्री गणेशा देखील मात्र अलीकडच्या काळात होऊ घातलेला आहे. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 3 धावांवर. सुयोग सचिन राणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुयोग लवकरात लवकर सचिन राणे यांची संपर्क साधायचा आहे. भूषण शिशुपाल. पुढचा चेंडू देखील सोयीर पाहायला मिळतोय. कस्टमच्या पायाने पिचिंग केली गेली आहे. लेफ्ट करण्यात आला चेंडू, सोडून देण्यात आला आणि सोयीर चेंडू. पुढचा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतो. भूषण शिशुपालचा कमबॅक करतोय. 4 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. 20 धावा बनवायच्या असताना पुन्हा एकदा सुरेख चेंडू. समीकरण बदलत आहे. 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. भूषण शिशुपाल, सचिन आणि हितेश पारेख. आणि 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. अतिशय सुंदर षटक. अतिरिक्त धावा जरूर केल्या या षटकामध्ये, परंतु तर पहिलं षटक संपलं. धाव फलकावर धावा झाल्या त्या 4 धावा. 20 धावांची आवश्यकता असताना अजूनही 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अर्थातच गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर येतोय शैलेश खेडेकर, अर्थातच मालाडचा शेरॉन. हो, पहिल्या चेंडूवर दाखवून दिलाय. अर्थातच मी म्हटलं होतं की मालाडचा शेनॉन म्हणून त्याला ओळखलं जातं. तोच शैलेश खेडेकरने आपली जादुई गोलंदाजी सुरू केलेली आहे. शेखर हितेश पारेखला मात्र माघारी परतावं लागतंय. शैलेश
हो पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी शैलेश पाहूया धावांची. हो चांगल्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांनी साथ देणं गरजेचं आहे. आणि उदय पुजारी साहेब देखील थोडेसे नाराज होताना या ठिकाणी पाहायला मिळतात, हताश होताना पाहायला मिळतात. कारण गोलंदाजाला एक धाव टिकल्याच्या स्वरूपात पाहायला मिळते. गोलंदाज ज्यावेळेला चांगली गोलंदाजी करत असतो क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळणं गरजेचं असतं. राहुल हो लाजवाब शैलू द ग्रेट जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय मालाडचा शेनॉन. शैलेश खेडेकर आणि धावबाद होता होता मात्र या ठिकाणी वाचलेला आहे. सुरेख गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षकाकडून ती साथ लाभत नाहीये शैलूला. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश करतो शैलू. तर सचिन आणि राहुल या जोडीला मात्र पुढे आपल्या संघाची नाही आणावी लागेल. जर या SP11 2016 मध्ये तुम्हाला SP चषक 2016 मध्ये विजय मिळवायचा असेल तर SP चषक 2016 कोणाच्या नावे होणार? दादरच्या की हो लावली जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मालाडचा शेनॉन अर्थातच शैलेश खेडेकर. 2 धावा ज्या आलेल्या आहेत त्या मिक्स फील्डच्या आलेल्या आहेत, अन्यथा जबरदस्त गोलंदाजी शैलेशची पाहायला मिळते. 6 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. सव्या गोलंदाजीसाठी येतात प्रशांत सरडे. या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हो चेंडू परंतु एक धाव नक्कीच मिळते. टिकलेस झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या झटपट वाढते. 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. डीजे थोडा वेळ थांबा तुम्हाला दिसत नसते. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मित्रांनो अडीदडीचा सामना आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला तर अडीदडीच्या संधीची लढती सर्वच लढती अडीदडीच्या पाहायला मिळाल्या. आणि त्याचं एकमेव कारण होतं स्पर्धाचा क्लास पाहायला चांगला होता. पारितोषिक महत्त्वाला या ठिकाणी महत्त्व नव्हतं, परंतु ज्या स्पर्धा 50,000 ज्या संघ 50,000च्या स्पर्धेला खेळतात ते सर्व संघ आज या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे एक उच्च दर्जाची चांगले खेळाडूंनी नटलेली स्पर्धा पाहायला मिळाली. सुरेख फटका सचिनच्या बॅटमध्ये उंच पुरा दिपाड देई असते त्याचा फायदा भरपूर घेतोय. प्रशांत सरडे गोलंदाजी मार्कवर. विनंती आहे BCL चे ज्यांचे पैसे देण्याचे बाकी आहेत त्यांनी जमा करायचे त्वरित या ठिकाणी सचिन राणे यांच्याशी संपर्क साधायचा. अन्यथा आपला विचार केला जाणार नाहीये. 10 धावा धावफलकावर झाले आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. प्रशांत सरडे गोलंदाजी मार्गावर. फलंदाजीसाठी मात्र सचिन आणि राहुल. अष्टविनायक दादर वर्ष सामना मात्र सुरू आहे तो ओंकार मालाड. हो पुढचा चेंडू प्रशांत सरडे. सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. टाळ्यांचा गजर मात्र पाठीराखे करतात. अर्थातच रोहन पवार आणि महेश गोन्साल्विस यांच्याकडून मात्र टाळ्यांचा गजर येतोय आपल्या संघासाठी, संघातील खेळाडूंसाठी. समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू दडवला जातोय. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता.
7 चेंडू 9 धावा 7 चेंडू मालाड दादर मालाड SP चषक 2016 अंडरआर्म क्रिकेट मध्ये या वर्षीच्या हंगामाची पहिली स्पर्धा आणि बॅटची गटा घेऊन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू शेवटचे धावांची आवश्यकता आहे ती 8 धावांची आवश्यकता. डीजे आणि सामना झाल्यानंतर मी तुमच्याकडे येऊयात परंतु आवाज संपूर्णपणे बंद करा. शेवटचं षटक आहे महत्वपूर्ण षटक गोलंदाजीसाठी. आजचा दिवसच्या गोलंदाजाने गोलंदाजीच्या जोरावर गाजवला. भूषण शिशुपाल मॅन फ्रॉम अंबरनाथ गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतो राहुल आणि त्याच्या बरोबरीने सचिन. मालाड की दादर की मालाड. अष्टविनायक की ओमकार की अष्टविनायक. SP चषक 2016 कोणाच्या नावे होतोय. अंडरआर्म क्रिकेटची या वर्षीच्या हंगामातील पहिली स्पर्धा कोणाच्या नावे होते पाहिजे धावबाची संधी आणि पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे. सांगू काय कालच्या सांगू काय मोठ्या क्षणी या ठिकाणी तुम्ही अवांतर धावा टाकल्या वाईट बॉल आणि धावसंख्या वाढते. धावसंख्यावर जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि पुढचा चेंडू कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. आम्ही सर्वांनी क्रिकेटमध्ये कित्येकदा पाहिलेले आहेत आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समीत मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मुंबई पदकरात केली तुषार पेंढारेच्या या संघाने. पुढचा चेंडू देखील अतिशय सुरेख आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकला जातोय.